चला आज ट्राय करूया आलूचे पराठे. त्यासाठी उकडलेले आलू घेतलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थितपणे मॅश करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून ॲड केली, थोडीशी कोथिंबीर ॲड केली. माझ्याकडं थोडीशी जुनी होती, मी तीच ॲड केली. त्यानंतर थोडासा ओवा ॲड केला, मग कसुरी मेथी आणि थोडेसे तीळ ॲड केली. त्यानंतर थोडीशी हळद आणि मीठ ॲड करून त्यांना व्यवस्थितपणे मिक्स केलं. हे चांगलं मिश्रण तयार झाल्यानंतर फोडणीची तयारी केली. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, मोहरी, जिरं घातलं. थोडा ठेचून घेतलेला लसूण घातला आणि त्यात थोडीशी हळदही घातली आणि ही तयार केलेली फोडणी आपल्या बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकून दिली आणि ते मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. मी थोड्या वेळापूर्वी चपातीची कणिक मळून ठेवलेली होती, ती अगदी मऊ झालेली आहे. त्याचा एक छोटासा गोळा तयार करून घेतला हातावर आणि त्याला थोडंसं तेल लावून त्याची एक पातळ पाती बनवून घेतली गोलाकाराची आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं बटाट्याचं मिश्रण घालून घेतलं आणि ती पाती व्यवस्थितपणे पुरणाच्या पोळीसारखी बंद करून घेतलेली आहे. त्यानंतर ती लाटण्यासाठी घेतली आणि अगदी हलक्याशा हाताने मी त्याची एक पोळी लाटून घेतली. त्याच्यावरून थोडेसे तीळ लावून घेतले आणि वरून आणखी लाटून घेतली, कारण ते तीळ त्याला चिटकून राहावेत पोळीला म्हणून. परत तव्याला थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपली तयार झालेली पोळी मी त्या तव्यावर टाकून घेतली आणि पोळी व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने भाजायला सुरुवात केली. थोडी पोळी भाजली की त्याच्यानंतर त्याला तेल लावून अगदी खरपूसपणे दोन्ही साईडने भाजून घेतली. तुम्ही पाहू शकता पराठा अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थितपणे भाजून तयार झालेला आहे.